हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे वेडनेसडे. जास्त थोडंसं सगळं अचानकच घडलं. सकाळपासून नॉर्मल रुटीन सुरू झालं. गेले 3 दिवस झाले आरवीची स्कूल चालू झालेली आहे, त्याच्यामुळे सकाळी 4:45लाच होते आणि रेग्युलर जसं रुटीन चालू आहे तसंच सगळं चालू झालं. आरवीला बस स्टॉपला सोडून आले मंदार, त्याच्यानंतर वॉक वगैरे करून आले. मग आल्यावरती ते स्वतःची ऑफिसची तयारी करत होते आणि मग लक्षात आलं की आज आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे. कारण आम्ही विसरलो होतो. बराच वेळ असं होतं एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीचं एवढं लक्षात राहत नाही. बंद करा, नाही येऊन हे घ्या. नॉर्मली मॅरेज ॲनिव्हर्सरी लक्षात राहते, पण एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी थोडंसं विसरायला होतं. त्यामागचं कारण म्हणजे की तेवढं रुटीनमध्ये बिझी झालो आहे ना कामांमध्ये वगैरे, की लक्षातच राहत नाहीत काही गोष्टी. आणि तसंच झालं. मग सकाळी मंदार नाश्ता करत होते ना, त्यावेळी पाहिलं तर मंदाची जी कझिन आहे ना, तिच्या मुलाचा म्हणजे माझ्या नंदेच्या मुलाचा बड्डे आहे ना, आजच्या दिवशीच असतो. तर फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्वांनी विश केलं. तर सेम डेला आमच्या एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीलाच त्याचा बड्डे असतो समर्थचा. तर ते पाहून आमच्या लक्षात आलं, अरे आज एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे. तर मी सहज म्हणाले मंदारला की सुट्टी घ्या, मग खूप दिवस झाले तुम्ही सुट्टीच नाही घेतच नाहीत, म्हणजे अशी अधूनमधून सुट्टी. तर मग हो नाही करत फायनली घेतली. मग असे रेडी झाले होते ऑफिससाठी आणि आता फॉर्मलमध्येच चाललं आहे. तर मी जाणारच होते WTCला. मला 2 आठवडे होऊन गेले मी गेलीच नाही आहे. ज्या काही व्हेजिटेबल्स होत्या त्या समोरच्या बिग मार्टमधूनच घेऊन येत होते. तर म्हटलं की आज मला जायचंच होतं माझं सगळं आवरून. मग सुट्टी घेतली, म्हटलं तिथेच जाऊ कारण तो मॉलच आहे. तर शॉपिंग तर करू आणि थोडा वेळ बसू निवांत. आणि आर्विकला माहीत नाही आहे पप्पांनी सुट्टी घेतली आहे. ते त्याला सांगणार की पप्पांना बरं नव्हतं म्हणून लवकर आले ऑफिसमधून. कारण आज सकाळीच मला म्हणत होता मम्मा की मला तुम्ही सुट्टी का नाही देते स्कूलमधून, मला एक सुट्टी घेऊ द्या. तर मी म्हटलं बाबा 3च दिवस झाले तू स्कूलला जातो, तुला कसली सुट्टी पाहिजे आता. तर असं काही ना काय तो बोलतच असतो. ट्रॅव्हलिंग खूप जास्त करतो आहे, म्हणजे 1 तास जाताना ट्रॅव्हलिंगला त्याला स्कूलला वेळ लागतो आणि 1 तास पुन्हा येताना. स्कूल बरीच लांब आहे आणि शिवाय टायमिंग्स वगैरे चेंज झाले सर्व. तर रुटीन थोडंसं त्याचं चेंज झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याला ते सवय व्हायला थोडं आणखी वेळ लागेल. पण अजिबात असं खूप जास्त त्रास देत नाही उठायला वगैरे. असं त्याचं व्यवस्थित सगळं करतो. असं सगळं चालू आहे. तर आता जातोय ग्रोसरी शॉपिंग करू, निवांत थोड्या वेळ बसू आणि मग त्यानंतर गप्पा मारू थोड्याशा. कारण असा वेळ फार कमी मिळतो आता, कारण की मी माझ्या कामांमध्ये बिझी असते. नाही थोड्या वेळ निवांत बसू बोलते. अंधार बोलतात कुठे बसली, डीमार्टमध्ये बसू बोलतेस का. तर आणि क्लायमेट आज आहे ना थोडंसं प्लेझंट आहे ना, असं खूप जास्त ऊन नाही आहे. थोडंसं क्लाउडी आहे म्हणून. हां क्लाउडी तापायला स्टार्ट झालं. खूप ऊन असतं, म्हणजे भयंकर ऊन असतं बाहेर पडायचं म्हणजे. आणि आज एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीमध्ये मी नवीन टी-शर्ट घातलेला आहे. म्हटलं की चला एक नवीन टी-शर्ट घालूया. तर भारतातून मी एकटे आले होते येताना, त्याच्यामुळे मंदारला माहिती नाही आहे मी खूप जास्त काय शॉपिंग केली. दाखवली आहे पण एवढं त्यांना लक्षात नाही. तर जसे मी नवीन टी-शर्ट काढते तर त्यांना लक्षात येतं की ती स्टॉक घेऊन आली आहे नवीन असं. तर मग आता जातो, मस्त थोडा वेळ रिलॅक्स करू, माझ्या आवडतीचं काम शॉपिंग करू आणि मग ते सर्व शेअरसुद्धा करते तुमच्यासोबत. तर लवकर आलेलो आहोत, म्हणजे 9:30 वाजलेले आहेत, त्याच्यामुळे अजून शॉप्स बंद आहेत. म्हटलं की मॉलसुद्धा फिरूया, कारण दरवेळी येतो ना तर फक्त शॉपिंगला डिरेक्टली लुलूमध्ये जातो आणि फूड कोर्टला जातो जर बसायचं असेल तर. तर असं शॉपिंग करायचं म्हटलं आज बघू एक्सप्लोअर करूया, पण अजून शॉप्स चालू झालेले नाही आहेत आणि तसा वेळही कमी आहे. कारण पुन्हा 12:15पर्यंत रिटर्न जायचं आहे, कारण दीदीसुद्धा येणार क्लिनिंगसाठी आणि आर्विकचीसुद्धा यायची वेळ होईल त्यामुळे. आणि आर्विकच्या बसचा रूल आहे, जर तुम्ही पॅरेंट्स स्टॉपला टाईमवरती नसाल ना तर ते मुलांना पुन्हा घेऊन स्कूलला जाणार, तुम्ही तिथे उतरवणार नाहीत तुमच्याशिवाय. 5व्या ग्रेडपर्यंत मुलांना एकटे सोडत नाहीत. फार कमी फॉर्मलवर असता तुम्ही, नेहमी टी-शर्टवर असतात आणि मला पर्सनली तुम्ही फॉर्मलमध्ये जास्त आवडता. सो आज कशाला असू दे कॉम्बिनेशन, कधीतरी असंच आहे वेगळं कॉम्बिनेशन पण चांगलं वाटतं. ऑफिसला जाण्याच्या तयारीतला माणूस
तर मी सुट्टी घेऊ ते अचानक ठरलं आहे. म्हणजे आम्हाला आठवलं सुद्धा की आज ॲनिव्हर्सरी आहे एंगेजमेंटची आणि सुट्टी पण अचानक आणि मी एकटी येणार होती खरेदीसाठी तर ते सोबत आले. सगळं अचानक ठरलेलं आहे. इथून ही अशी राईड आहे, ग्राउंड फ्लोअरला जाते झिगझॅग करत. आणि या शॉपमध्ये इतके मस्त मस्त वस्तू आहेत ना. होम अँड आर्ट म्हणून नाव आहे. खूपच सुंदर आहे. हे किती सारं आहे. आणि संपूर्ण जी इमारत आहे ना ती पूर्ण अशी वुडन फ्रेममध्ये आहे. संपूर्ण म्हणजे जे खूप मोठा मॉल आहे पसरलेला WTC. आणि ते सगळीकडे ना तुम्हाला हे असं वुडनचंच सर्व काम दिसेल. खूप छान आहे, वेगळाच असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याचं. म्हणजे आता आम्ही असं म्हटलं की थोडंसं फिरून जाऊया. नेहमी आपण डिरेक्टली तिकडेच जातो. फिरून जाता जाता गोष्टी कळतात आणखी काय काय आहे ते. मग आता जातो आम्ही शॉपिंगला. सगळे व्हेजिटेबल्स, मिल्क, कर्ड वगैरे सगळं घ्यायचं आहे वीकली जे असतं ते. कारण 2 वीक मला ना यायलाच जमलं नाही. हे खूप छान केलेलं आहे असं. जर कोणी घरासाठी इंटिरियर करत असेल ना तर हे जे आर्टिफिशियल म्हणजे ग्रासचे जे हे असतात ना मॅट ते असे सेपरेट करून ट्रायंगलमध्ये लावायला अजून छान आयडिया आहे. हो करू शकतो. मंदार म्हणतात बाल्कनीमध्ये एका साईडला करू शकतो. नक्कीच. चला पेस्ट्री घेऊया. आज सेलिब्रेशन करूया छोटंसं. तर पेस्ट्री घेते इकडून. हे इथे असे केकचे वेगवेगळे प्रकार असतात. समोर पेस्ट्री आहे आणि इथे सगळं. कुठले घेऊया? जाताना घेऊया. ठीक आहे नंतर घेऊया जाताना. तेपर्यंत प्रेस होईल ना, वरती पण जायचं. इथे सुद्धा ना पेस्ट्रीचा पूर्ण पॅक असतो. ही एक घ्यायची. बस झाली, एक एकच घेऊ ना. नानकटाई हे सगळे अरेबिक ब्रेड्स आहेत. इथे सर्व आपले लादी पाव इथे हे असे मिळतात. एवढ्या जाडीचे मिळतात लादी पाव. बाकी हे सँडविच ब्रेड, बर्गर वगैरे हे सगळे असं आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. हे बघ कोकोनट कसं आलं. थकला तो. तर इथे आता युटेन्सिल्स बघताना मला हा खूप छान मिळाला आहे माहिती आहे. फक्त 73ला ट्रिपलाय आहे. इंडियन ब्रँड आहे आपला आणि छान हेवी बॉटम आहे. मस्त. मला मोर दॅन इनफ आहे हा. 28 सेंटीमीटर. खूप सारे ऑप्शन आहेत. मी बर्गनर मला आवडतो पण त्याचे काचेचे लीड आहेत. सो बेटर मला हात चांगला वाटतो स्टील लीड. उगाच मीना मार्केटला एवढं आपण फिरून आलो. हो 73ला घेऊया. पनीर वगैरे घेतलं ना.
ऑलमोस्ट आम्हाला जेवढं सामान घ्यायचं होतं ते सर्व घेऊन झालेलं आहे. त्यामुळे आता व्हेजिटेबल्स वेट करण्यासाठी आलेलो आहोत. आणि आज ग्रोसरी शॉपिंगमध्ये कर्ड, मिल्क, हे व्हीट रस्क आहेत, स्टीलचा पॉट तुम्ही पाहिलाच, हे जे लबान म्हणजे छासचे बॉक्स आहेत, बरेचसे व्हेजिटेबल्स, फ्रूट्स घेतले, पनीर, फिशमध्ये प्रॉन्स, बांगडा फिश आणि चिकन घेतलेलं आहे. आणि इतर काही किचन टॉवेल आणि कोल्ड्रिंक वगैरे, कारण आता आम्ही बसू, थोडा वेळ घालवू, तर त्यावेळी पिण्यासाठी म्हणून घेतलेलं आहे. आता आलो आहे पेस्ट्री घ्यायला सेलिब्रेशन म्हणून. आयरिश चॉकलेट नेहमी हीच खातो. ही फ्रूट्स फ्रेश फ्रूट आहे. ब्लॅक फॉरेस्ट वन या बिग वन. आणि जस्ट आमचं सर्व बिलिंग करून झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप सामान, ही पूर्ण ट्रॉली पॅक आहे, शिवाय 3 बॅग्स आहेत. तरीसुद्धा आज बऱ्याच वस्तू नव्हत्या, ऑइल, शुगर, राईस वगैरे. तर आता मी सर्वांना 5-5 किलो स्टॉक करून ठेवते. Can we get some tissues and आता पिझ्झा खाताना मात्र आर्विकला मिस करते, त्यामुळे पेस्ट्री आहे ना त्याच्यासोबत कट करू. तर आता फायनली ग्रोसरी सर्व शॉपिंग झालेली आहे. काय काय शॉपिंग केली हे तुम्हाला जस्ट असं थोडंसं दाखवलं. आणि आतलं फारसं दाखवलं नाही, कारण खूपदा आलेली आणि खूपदा सगळं मी ब्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे. आणि मी टाईम आता आम्ही दोघं एन्जॉय करतोय, ज्यासाठी आज मंदारने सुट्टी घेतली आणि एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी म्हणून छोटंसं असं सेलिब्रेशन. तर दोघं थोडंसं एकत्र टाईम स्पेंड करतो आणि असं प्रत्येकाने केलं पाहिजे. तर इथे पिझ्झा घेतलेला आहे पापा मॉर्फीचा, छोटासाच घेतलेला आहे. तिथे थोडेसे पिझ्झा वेगळे येतात. वास येतोय? हां मी लास्ट टाइम पण टेस्ट केला होता. एकदम थीन आहे त्याचा जो ब्रेड आहे ना, तो एकदम थीन आहे असा. आणि खूप साऱ्या वेजीज टाकलेले आहेत त्यामध्ये, एकदम वेगवेगळे आहेत. हो, त्यामुळे टेस्टला तर थोडासा वेगळा आहे आणि छान आहे. तर आता आम्ही खातो, चला खा. आणि इथे केचप वगैरे काय देत नाहीत. हा तुम्ही एकदम हेल्दी बोलू शकता. अगदी थिन क्रस्ट आहे आणि ना व्हेजिटेबल्स खूप आहेत, चीज अगदी कमी आहे, त्याच्यामुळे चांगलं वाटतं जर तुम्ही डाएट फॉलो करत असाल तर. आणि कोकसुद्धा डाएटच घेतो. इथे आपल्याकडे डाएट कोक, डाएट पेप्सी मिळते, सो आम्ही तेच घेतो नेहमी. आता निघालो आहोत. मंदार कॅब घेत आहेत कारण बरंच सामान आहे. आणि जवळजवळ 1.5 तास बसलो, मस्त गप्पा मारला, रिलॅक्स झालो. तर जस्ट घरी आलो तर सर्व सामान लावतोय ना, त्या आर्विकला मी खाली घ्यायला जाते. त्याची बस येईल आता. त्याला माहीत नाही आहे पप्पा घरी आहे, तर त्याला सरप्राईज द्यायचं आहे. आता 1:15 त्याची बस येईल. हां भैया, बस ठीक. ऊन आहे भरपूर. आता उतरल्या ना पूर्ण सकाळपासूनची सर्व स्टोरी तो शेअर करतो. मी दरवाजा उघडलाय, मी तर लॉक केला होता. तू उघड ना, आम्हाला भीती वाटते. कोणी दरवाजा उघडून ठेवलाय? हा नको नको नको, पप्पांना फोन करते, थांब. कोण आहे? नको. कोण आहे? किचनमध्ये असेल, किचनमध्ये असेल का बुवा, की बेडरूममध्ये असेल? कोण येते, कोण आहे? तू इथेच थांब, मी बघून येते कोण आहे. या आती आहे, ये बघूया कोण आहे. आर्विक, दोघं मिळून बघूया, ये ना, मम्माला भीती वाटेल ना. तर आजच्या ब्लॉगमध्ये एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी निमित्त कुठलंही प्लॅनिंग न करता अचानक सर्व गोष्टी आम्ही ठरवल्या.
आणि आम्हा दोघांनाही ना कुठल्याही मोठ्या गोष्टीचं अप्रूप नाही, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आम्हाला खूप जास्त आनंद वाटतो. कारण आपल्याला देवाने कितीही दिलेलं असो तरी सुद्धा आपल्याला आयुष्य ना साधेपणात आणि समाधानात जगता यायला पाहिजे. त्यातून मिळणारा आनंद हा जास्त काळ टिकणारा असतो. तर असा हा आजचा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय.